जल्लोष साजरा करताय. एका मुलीवर बलात्कार झाला, लहान 3.5 वर्षाची चिमुकली. एका नराधमाने बलात्कार केला, डोक्यात काठी मारली, तिला दातखिळी बसली, बघवत नाहीयेत, अंगावर, आमच्याच अंगावर शहारे त्या ठिकाणी येत आहेत. त्या नराधमाचा फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्याला तिथेच काहीतरी करावं. त्यांचे नातेवाईक आहेत ते म्हणतात आम्हाला द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही कायदा हाती घेतो. म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलंय. आज एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर ह्या घटना घडतायत. 70 असू देत, 80 असू देत, पॉक्सो लागू होतो. कुठे का गुन्हा घेतला नाही असं कुठे असतं. आणि म्हणून पोलिसांची पूर्णपणे या ठिकाणी चूक आहे. सस्पेंड झाले पाहिजे, कोण आहेत ते अधिकारी ते बघितलं पाहिजे. पण कोलॅप्सच झाले ना, कोण कुठे जाणार मला सांगा, कोण कुठे जाणार. आणि म्हणूनच आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय की जाणीव राहिली नाही. विकृत मानसिकता ही वरपासून खालपर्यंत एवढी विकृत मानसिकता, असं अविनाशजी पण म्हणाले. आणि विकृत मानसिकतेला तुम्ही वाव देणार असाल तर हे महाराष्ट्र नेमकं कुठे चाललंय. मग काय शाहू फुले आंबेडकर महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई, रमाई काय कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही या महाराष्ट्राला, हा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाला काही पडलं नाहीये, मी तर आरोप करते. फक्त खिशे कसे भरायचे, भ्रष्टाचार कसा करायचा, आणि सत्ताधारी दबाव आणतात, त्या दबावाखाली विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे कसे दाखल, त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होते. प्रशासन एक दुर्दैव, मला हेच कळत नाही की सत्ता त्यांची, प्रशासन त्यांचं, काल पण त्यांच्याच लोकांना. तुम्ही नेमकं कोणाच्या विरोधात करता. तुमच्या हातात सगळे आहे, तुम्ही नाही थांबवू शकत आहे. आणि तुम्ही सामील होता आमच्यासोबत. म्हणजे किती हातबळ झाले. म्हणजे ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यामध्ये पण किती कुठे काहीच, कुठे काही ना विकास होतो, ना पाणी मिळतंय, आणि वारंवार अत्याचार होत चालले. कोण काय काय घडतंय महाराष्ट्रात चांगलं मला सांगा. एवढं तरी करा की जल्लोष साजरा नका करू. पेढे वाटप, तुम्ही पेढे वाटताय का मुलीच्या बलात्कार झाला आणि हत्या झाली, तुम्ही जल्लोष साजरा करताय. आणि ज्या पद्धतीत झाली, तिला दातखिळी बसलेली 3.5 वर्षाची ती चिमुकली, जी अजून कसली वाट पाहताय तुम्ही, अजून कसली वाट पाहताय. नसरापूर